101 लोकांना तो मारणार. लोक बोलले, या वाटेनं जाऊ नका, हा पशु आहे. गौतम म्हणाले, जर मी गेलो नाही तर कोण जाईल? तो म्हणाला, बकवास, तुम्ही नक्कीच वेडे आहात. मग गौतम म्हणाले, You must go into the town. ज्या शहरातले तू 100 लोक मारले आहेस तिथं तू गेलं पाहिजेस. असं घडलं. तिथं एक मनुष्य होता. त्याचं खरं नाव आपण विसरलो आहोत. लोकांनी त्याला दिलेलं नाव होतं अंगुलीमाल. त्याच्या बाबतीत काहीतरी घडलं. त्याला वाटलं की समाजानं त्याच्यावर अन्याय केलाय. तो एक रागीट मनुष्य बनला. बरं का, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही तुमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे तो समाजावर खूप रागावला आणि त्याने एक शपथ घेतली. हे शहर ज्यानं त्याच्यावर अन्याय केलाय तिथल्या 101 लोकांना तो मारणार. 101 लोकांना तो मारेल आणि He will cut each one of their thumb and wear it as a rosary. तो प्रत्येकाचा अंगठा कापून त्याची माळ स्वतःच्या गळ्यात घालणार होता. बोटांची किंवा अंगठ्यांची माळ. तर तो हे करत राहिला. लोक त्या वाटेनं जायला घाबरू लागले. तो त्या जंगलात राहत होता, पण इतर अनेक ठिकाणी जाण्यासाठी हाच मार्ग होता. लोक मारले गेले. काही वर्षात त्याने 100 लोकांना मारलं, स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी. त्याला आता फक्त एक बळी हवा होता. तर एके दिवशी गौतम बुद्ध या शहरात आले. आतापर्यंत बोटांची माळ गळ्यात घालत असल्यामुळे लोक त्याला अंगुलीमाल म्हणू लागले होते, ज्याचा अर्थ बोटांची माळ घालणारा. स्वतःची शपथ पूर्ण करण्यासाठी त्याला आता फक्त एका बोटाची गरज होती. गौतम आले आणि ते त्याच वाटेनं जाणार होते. लोक म्हणाले, या वाटेनं जाऊ नका, तो एक जनावर आहे, तो काही मनुष्य नाहीये. हा असा कोणी नाही की ज्याला तुम्ही उपदेश देऊ शकाल किंवा ध्यानाकडे वळवू शकाल. अजिबात जाऊ नका, कारण त्याला अजून एक जीव हवाय आणि तो तुमचा असावा अशी आमची इच्छा नाही. तेव्हा गौतम बोलले, जर मी गेलो नाही तर कोण जाईल? आणि तो असमाधानीच राहील. त्याला फक्त एका बोटाची गरज आहे. जर मी गेलो नाही तर दुसरं कोण जाणार? मला जाऊ द्या. आणि ते निघाले. अंगुलीमाल एका खडकावर बसला होता. त्यानं या संन्याशाला शांतपणे येताना पाहिलं. आता तो त्याच्या लौकिकाचा आनंद घेऊ लागला होता. लोक त्याला घाबरतात हे त्याला आवडत होतं. नुसतं त्याचं नाव काढलं तरी लोक थरथर कापायचे. त्याला यात मजा वाटत होती. तर खडकावर बसल्या बसल्या त्यानं मोठ्यानं गर्जना केली, जेणेकरून या संन्याशाला कळावं की मी इथे आहे आणि आता तुझा अंत जवळ आला आहे. गौतमांनी त्याच्याकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून ते शांतपणे चालत राहिले. त्याला हे आवडलं नाही. सहसा जेव्हा लोक त्याला पाहतात किंवा त्याचा आवाज ऐकतात तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी ते सैरावैरा धावतात आणि त्याला ते आवडत असे. हा मनुष्य फक्त चालतोय हे त्याला आवडलं नाही. त्याने खडकावरून उडी मारली आणि तो त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. म्हणाला, आहेस कोण तू? आणि तुला माहितीये का मी कोण आहे? त्याने त्याची बोटांची माळ दाखवली. तुला माझ्याबद्दल माहिती आहे का? गौतम म्हणाले, हो, मी तुझ्याबद्दल खूप काही ऐकलंय. पण त्याचं काय? आणि ते चालत राहिले. तुला काय वाटतं? तू कुठे चाललायस? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू अजूनही जातोच आहेस. गौतम म्हणाले, मी खूप पूर्वीच जाणं थांबवलं आहे.
माझं जाणं खूप आधीच थांबलं आहे. मी पोहोचलो आहे. तो तू आहेस जो कुठेतरी जायचा प्रयत्न करतोयस. तेव्हा अंगुलीमाल हसला. तो म्हणाला, बकवास. तू नक्कीच वेडा आहेस. मी एका जागी उभा आहे आणि तू म्हणतोयस की मी अजूनही जात आहे. तू चालतोयस आणि म्हणतोयस की मी जात नाहीये. तुला झालंय काय? ते म्हणाले, नाही नाही, मी खूप आधीच पोहोचलो आहे. मी कुठेही जात नाहीये. तूच कुठेतरी जायचा प्रयत्न करतोयस. पण तुला हे माहीत नाही की तिथं कसं जायचं. तुला माझं बोट हवंय की माझी मान? माझं डोकं पेंडंटसारखं गळ्यात लटकव. तुझ्याकडे बोटांची माळ आहेच. तू माझं डोकं लटकवू शकतोस. ते तुझ्या माळेसाठी एक चांगलं पेंडंट ठरेल. कारण माझं काम झालंय. मी पोहोचलोय. मी शरीरानं इथं असलो किंवा नसलो यानं काही फरक पडत नाही. तुला हवं ते तू करू शकतोस. पहा, मारण्यात मजा तेव्हाच येते जेव्हा समोरचा घाबरलेला असतो आणि त्याला मरायची इच्छा नसते. जेव्हा एखाद्याला मरायचंय तेव्हा तो पर्वा करत नाही. अशा माणसाला मारण्यात काय अर्थ आहे? आणि असं दिसतंय की जरी तू या माणसाला मारलं तरी तुझी 101 जीवांची वासना पूर्ण होणार नाही, कारण हा माणूस तुला ते समाधान देणार नाही. मग तो म्हणाला, थांब, तू मला सांग हे नक्की कशाबद्दल आहे? तू जात आहेस आणि म्हणतोयस की तू पोहोचला आहेस आणि तू जात नाहीयेस. मी स्थिर उभा आहे आणि तू म्हणतो आहेस की मी जातोय. तू तुझं समाधान शोधतोयस स्वतःच्या पद्धतीने, 101 बळी घेऊन. मी समाधानी आहे, हाच मोठा फरक आहे. आणि तू माझा जीव घेऊ शकतोस. जर तुला वाटतंय की यामुळे तुला समाधान मिळेल तर खुशाल कर, कारण हेच माझं काम आहे, लोकांना समाधानी करणं. जर ते इतक्या सहजपणे होणार आहे, उपदेशाशिवाय, फक्त माझा गळा चिरून तुला समाधान लाभणार आहे तर ते कर. त्यात काय अडचण आहे? आता अंगुलीमाल त्यांचा प्रमुख शिष्य बनला. त्यानंतर गौतम म्हणाले, तू त्या शहरात गेलं पाहिजेस ज्यातले 100 लोक तू मारले आहेस. एका लहान शहरात 100 लोक म्हणजे जवळजवळ प्रत्येक कुटुंबानं या माणसापायी कुणाला तरी गमावलं होतं. तर त्यांनी त्याला संन्यासी बनवलं. गौतमांच्या संन्याशांना भिक्खू म्हटलं जायचं. भिक्खू म्हणजे अक्षरशः भिकारी. तर त्यांनी त्याला एक पिवळे वस्त्र आणि एक भिक्षापात्र दिलं. ते म्हणाले, जा, शहरात भिक्षा माग. तर अंगुलीमाल एका संन्याशाच्या रूपात शहरात आला. लोकांनी हे पाहिलं आणि ते घाबरले. त्यांना माहीत नव्हतं की तो का आलाय, तो काय करेल. या भीतीने ते सर्वजण आपापल्या घराच्या छतावर जाऊन उभे राहिले. मग जेव्हा त्यांनी पाहिलं की तो शांत झाला आहे, तो आता पूर्वीसारखा हिंसक राहिला नाहीये, मग त्यांनी त्याच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. कारण प्रत्येक कुटुंबाने त्याच्यामुळे कोणाला तरी गमावलं होतं. तो तसाच पुढे चालत राहिला. त्याला दगड लागत होते. तो रक्ताने माखला होता. जेव्हा दगडफेक खूप वाढली तेव्हा गौतम आले. त्यांनी लोकांना थांबायला सांगितलं आणि म्हणाले, हा तोच मनुष्य नाहीये. हा मनुष्य माझाच एक विस्तार आहे. तुम्ही माझ्यावर दगड फेकताय. आता थांबवा. या माणसाला मारण्यात आता काही अर्थ नाहीये, कारण या माणसाने अतिशय कठीण मार्गाने सत्य जाणलं आहे. आता त्याला मारून तुम्ही त्याला वाया घालवू नका. आणि अंगुलीमाल, मी सांगितल्याप्रमाणे, एक प्रमुख शिष्य बनला. बुद्धांची शिकवण जगण्याची आणि जाणण्याची पद्धत पसरवण्यासाठी देशभर फिरला. तर याने काही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या प्रकारचं समाधान शोधत आहात. तुम्हाला वाटतं की ते शिक्षणाने मिळेल, किंवा किमान तुम्हाला तसं वाटलं होतं. ज्या क्षणी तुम्ही शिक्षित झाला तेव्हा तुम्हाला स्वतःचाच मूर्खपणा जाणवला. जर माझ्याकडे नोकरी नसेल तर या शिक्षणाचा काय उपयोग? तुम्हाला नोकरी मिळाली, तुम्हाला खूप छान वाटलं, पण काही काळानंतर तुम्हाला पुन्हा मूर्खासारखं वाटलं. या पैशाचं मी काय करू जर मला माझा स्वप्नातला जोडीदार मिळाला नाही तर? तेही घडलं.
काही काळानंतर तुम्हाला परत मूर्खासारखं वाटलं. हे असंच चालू राहतं. इच्छा म्हणजे फक्त विस्तारणे हीच तुमची इच्छा आहे. जर तुम्ही विस्तारासाठी भौतिक किंवा ऐहिक मार्ग निवडले तर तुम्ही इतके दूर जाऊ शकता किंवा तितके किंवा आणखी पुढे, पण तरीही इच्छा शिल्लक राहील, हो ना? जर मी तुम्हाला या पृथ्वीचा राजा बनवलं तर तुम्ही इतर ग्रहांकडे पाहाल. जर मी तुम्हाला सूर्यमाला दिली तर तुम्ही आकाशगंगेकडे पाहाल. जर मी तुम्हाला एक आकाशगंगा दिली तर तुम्ही दुसऱ्या आकाशगंगेकडे पाहाल. आता तुम्ही जे शोधत आहात ते हे किंवा ते नाहीये, तर तुम्ही विस्तार शोधत आहात. जर तुम्ही याकडे जाणीवपूर्वक पाहिलं तर ते योग बनेल. योग म्हणजे फक्त शरीर वाकवणे नव्हे, तुम्ही उर्वरित निर्मितीशी एकरूप होता. जर तुम्ही हे नकळतपणे केलं तर ती केवळ एक आसक्तीपूर्ण इच्छा बनते, बस इतकंच.